नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सौ वृषाली यशोधन महाजन डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालय येथे कार्यरत आहे। आज आपण पाहूयात चिटणीसाची कार्यपद्धती प्रकरण क्रमांक 6 सभासदांशी पत्रव्यवहार। मागील तासिकेत आपण पाहिलं होतं चिटणीसाने पत्रलेखनाच्या वेळेस घ्यावयाची काळजी तसेच वेगवेगळ्या प्रसंगी चिटणीसाने केलेले पत्रव्यवहार। आता आपण बघूयात लाभांश वाटप पत्र तसेच बोनस भाग वाटप पत्र आणि इतर नमुना पत्रे। घटक क्रमांक 3 चिटणीसाचा पत्रव्यवहार, पाठ क्रमांक 6 सभासदांशी पत्रव्यवहार यामधील आपण काही नमुना पत्रे मागील तासिकेत पाहिली। आता आपण पाहूयात पत्रव्यवहाराच्या प्रसंगातील काही प्रसंग। भाग दाखला प्रमाणपत्र वाटप पत्र हे कधी केले जाते की जेव्हा कंपनीला भाग मागणी अर्ज स्वीकारते आणि भागांचे वाटप होते त्यानंतर कंपनी भाग दाखला म्हणजेच भाग प्रमाणपत्राचे वाटप करते। लाभांश वाटप पत्र हे दोन प्रकारे दिले जाते, लाभांश अधिपत्राद्वारे किंवा लाभांशाचे वाटप इलेक्ट्रॉनिक क्लिअरिंग सर्व्हिसेस मार्फत सुद्धा केले जाते। बोनस भाग वाटप पत्र समहक्क भागधारकांना बोनस भाग जेव्हा कंपनी घोषित करते तेव्हा मिळायचा हक्क आहे। लाभांशाचा दर कमी असल्याची तक्रार करणारा भागधारकाच्या तक्रारीस उत्तर देणारे पत्र। लाभांश वाटप पत्र इलेक्ट्रॉनिक क्लिअरिंग सर्व्हिसेस मार्फत। लाभांश वाटप पत्र हे कधी केले जाते तर जेव्हा कंपनी नफ्यातील काही हिस्सा आपल्या भागधारकांना त्यांच्या गुंतवणुकीवरील परतावा म्हणून देते। हा अधिकार पत्राद्वारे किंवा इलेक्ट्रॉनिक पद्धतीने केले जाते। अंतिम लाभांश आर्थिक वर्षाच्या समाप्तीनंतर वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये घोषित केला जातो। तो संचालक मंडळाच्या शिफारशीनुसार भागधारकांच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत लाभांशाची मान्यता व घोषणा देण्यात येते। घोषणा केल्यापासून 30 दिवसांच्या आत सभासदांना वाटप झाले पाहिजे आणि या पत्रामध्ये लाभांश वाटपाविषयी संपूर्ण माहिती दिलेली असते। धारण केलेल्या भागांची संख्या, जर अधिपत्राद्वारे भागाचे लाभांश देण्यात येत असेल तर भाग अधिपत्र क्रमांक अथवा इलेक्ट्रॉनिक पद्धतीने असेल तर सभासदाचा बँकेतील अकाउंट नंबर, एकूण लाभांश रक्कम वजा TDS लागू असल्यास आणि निव्वळ लाभांश देय रक्कम। अंतरिम लाभांश हा लाभांशाचा दुसरा प्रकार आहे जो 2 वार्षिक सभांच्या मधल्या काळात दिला जातो। हा लाभांश अंतरिम लाभांश हा संचालक मंडळ निर्णय घेते आणि संचालक मंडळाच्या सभेत हा घोषित केला जातो। आता आपण बघूया लाभांशाचे वाटप पत्र इलेक्ट्रॉनिक क्लिअरिंग सर्व्हिसेस मार्फत। इथे आपण बघणार आहोत इंटिरियम डिव्हिडंड पेड बाय इलेक्ट्रॉनिक मोड म्हणजेच काय, अंतरिम डिव्हिडंड हा इलेक्ट्रॉनिक सर्व्हिसेस मार्फत कशा प्रकारे दिला जातो हे आपण बघणार आहोत। मागील तासिकेत विद्यार्थी मित्रांनो आपण पत्राचे विविध भाग, कोणत्या जागी कोणता भाग लिहिला जातो हे आपण बघितलेले आहे। पत्रामध्ये उजव्या बाजूला कोणते भाग असतात पत्राचे आणि डाव्या बाजूला कोणते भाग असतात हे आपण पाहिले आहे। तर त्यामुळे आपण डायरेक्ट विषय पत्राचा यापासून सुरुवात करत आहोत। विषय आहे अंतरिम लाभांशाचे NEFT म्हणजेच NEFT और ECS द्वारे वाटप। महोदय, संचालक मंडळाने दिलेल्या सूचनेप्रमाणे आपणास कळवू इच्छितो की दिनांक 28 मे 2019 रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत 10 रुपयाप्रमाणे दर्शनी मूल्य असलेल्या पूर्ण वसूल समहक्क भागांवर ₹1 प्रमाणे 10% अंतरिम लाभांश वाटप कार्याविषयी ठराव संमत करण्यात आला आहे। म्हणजेच इथे आपण अंतरिम लाभांशाचे NEFT किंवा ECS द्वारे वाटप बघत आहोत। अंतरिम लाभांश हा आता आपण त्याचा अर्थ बघितला की अंतरिम लाभांश हा कधी दिला जातो विद्यार्थी मित्रांनो तर 2 सर्वसाधारण सभेच्या मध्ये, म्हणजेच 2 सर्वसाधारण ज्या भागधारकांच्या सभा होतात वर्षांच्या शेवटी त्या दोन्ही सभांच्या मध्ये अंतरिम लाभांश दिला जातो। म्हणजेच कधी विद्यार्थी मित्रांनो तर त्या आर्थिक वर्षाच्या मध्ये साधारणतः आर्थिक वर्षाचे 6 महिने
झाल्यानंतर जर कंपनीला लक्षात आलं, संचालक मंडळाच्या लक्षात आलं की कंपनीला चांगल्या प्रकारे नफा झालेला आहे आणि पुढील आर्थिक वर्षाच्या उर्वरित भागात म्हणजे पुढील शेवटच्या 6 महिन्यात सुद्धा कंपनी चांगल्या प्रकारे नफा कमवू शकते, अशा प्रकारे संचालक मंडळ निर्णय घेऊ शकतं की कंपनी अंतरिम लाभांश घोषित करू शकते. अशा वेळेस संचालक मंडळाच्या सभेत संचालक मंडळ हा अंतरिम लाभांश हा ठरवतो आणि तो घोषित केला जातो. त्यामुळे इथे कोणत्या सभेचा उल्लेख आपण करणार आहोत, तर संचालक मंडळांच्या सभेचा इथे उल्लेख करणं अपेक्षित आहे. तर इथे आपण बघणार आहोत दिनांक, कोणत्या तारखेला संचालक मंडळाची सभा झाली ती दिनांक लक्षात ठेवायची आहे. दुसरा म्हणजे संचालक मंडळांची सभा आहे, हा दुसरा मुद्दा आहे. तिसरा आहे कोणत्या समहक्क भागांवर कंपनीने हा लाभांश हा घोषित केलेला आहे, तर ज्याचे दर्शनी मूल्य 10 रुपये आहे अशा पूर्ण वसूल समहक्क भागांवर म्हणजेच पूर्णदत्त समहक्क भागांवर हा अंतरिम लाभांश कंपनीने घोषित केलेला आहे. हा तिसरा मुद्दा. चौथा मुद्दा आहे त्याचा दर काय आहे. अंतरिम लाभांशाचा दर हा घोषित केला आहे, त्यामुळे त्याचा दर इथे नमूद करणं महत्त्वाचं आहे. तो दर आहे ₹1 प्रमाणे हा दर असणार आहे, म्हणजेच 10% हा दर असणार आहे. हा चौथा मुद्दा. आणि पाचवा, कुठल्या प्रकारचा लाभांश आहे, अंतिम का अंतरिम. हा अंतरिम लाभांश असणार आहे, कारण की हा संचालक मंडळाच्या सभेत हा घोषित केला आहे, त्यामुळे हा अंतरिम लाभांश आहे, पण ते नमूद करणं महत्त्वाचं आहे, म्हणून हा 5वा मुद्दा आहे. आणि 6वा मुद्दा, त्याविषयी ठराव संमत करण्यात आला आहे. आता आपण बघणार आहोत, आपण दिलेल्या सूचनेनुसार समक्ष किंवा डिपॉझिटरी पार्टिसिपंट द्वारा कंपनीने देय असलेल्या अंतरिम लाभांशाची रक्कम आपल्या बँक खात्यावर NEFT द्वारे पाठवली आहे. देय असलेल्या लाभांशाचा तपशील खालीलप्रमाणे. म्हणजेच इथे आपण कंपनी ही NEFT किंवा ECS द्वारे देय रक्कम, जी काही लाभांशाची देय रक्कम आहे ती देणार आहे. मग ती कशा प्रकारे देणार आहे, तर कंपनीला भागधारकाकडून ज्या सूचना मिळालेल्या आहेत, सभासदाकडून ज्या सूचना दिलेल्या आहेत, त्यानुसारच कंपनी ती लाभांशाची देय रक्कम त्याच्या डिपॉझिटरी पार्टिसिपंट द्वारा देणार आहे. तर आपण बघूयात लाभांशाचा तपशील. इथे आपण परत टेबल काढलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. 6 कॉलमचा हा तक्ता आहे. पहिला कॉलम आहे समहक्क भागांची संख्या 31 मे 2019 पर्यंत 500. दुसरा आहे प्रत्येक भागावरील लाभांश रुपयांमध्ये 1. तिसरा आहे लाभांश रक्कम 500. DPID किंवा आणि ग्राहक ID क्रमांक आहे 12033 2074 79005. पाठवल्याची तारीख आहे 6 जून 2019. आणि कोणत्या बँक खाते क्रमांकामध्ये ही कंपनीची देय लाभांशाची रक्कम जमा होणार आहे, बँक ऑफ बडोदा, खाते क्रमांक 56560000 22 अशा प्रकारे कंपनीने लाभांश कोणत्या बँकेत, भागधारकाच्या किंवा सभासदाच्या कोणत्या बँकेत, कोणत्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे ते दिलेलं आहे, कोणत्या तारखेला जमा होणार आहे, कारण की पाठवल्याची आणि जमा होण्याची तारीख ही एकच असणार आहे विद्यार्थी मित्रांनो, 6 जून 2019. तसेच डिपॉझिटरी पार्टिसिपंट ID क्रमांक हा काय असणार आहे तो सुद्धा नमूद केलेला आहे. भागांशाची रक्कम नमूद केलेली आहे. भागांशाची रक्कम ही कशा प्रकारे ठरवली आहे, तर प्रत्येक भागावरील लाभांश हा 1 आहे आणि समहक्क भागांची संख्या त्या सभासदाकडे 31 मे पर्यंत, 31 मे ही तारीख ठरवलेली आहे, कारण की 31 मे नंतर 6 जूनला कंपनी त्या भागधारकाला, त्या सभासदाला लाभांशाची देय रक्कम देणार आहे. त्यामुळे त्याच्या आधीची तारीख कंपनीने ठरवली आहे ती म्हणजे 31 मे. तर 31 मे ही निर्धारित तारीख आहे जी कंपनीने ठरवली आहे. आणि का ठरवली आहे, तर समहक्क भागांची विक्री खरेदी ही मुक्तपणे विना निर्बंध ही भांडवल बाजारात किंवा भाग बाजारात ही होत असते. त्यामुळे समहक्क भाग त्या भागधारकाकडे 31 मे पर्यंत किती आहेत
याची नोंदणी करण्यासाठी कंपनीने ही तारीख ठरवलेली आहे. म्हणून 31 मे पर्यंत त्याच्याकडे 500 भाग आहेत आणि त्या 500 भागावर प्रत्येक भागावर लाभांशाचा दर आहे 1. म्हणून लाभांशाची रक्कम किती आली आहे? 500 गुणिले 1 म्हणजे 500 रुपये. लक्षात आलं? अशा प्रकारे लाभांशाची रक्कम आपल्याला कळलेली आहे. कोणत्या तारखेला तो लाभांश जमा होणार आहे, कुठे जमा होणार आहे, कोणत्या खात्यामध्ये जमा होणार आहे, याचे पूर्ण डिटेल्स तुम्हाला इथे पत्रामध्ये नमूद करायचे आहेत. आणि शेवटचा आहे, कृपया आपण बँक खात्यावर अंतरिम लाभांशाची रक्कम जमा झालेली आहे किंवा नाही याची खात्याचा तपशील घेऊन खात्री करावी. जेव्हा डीमॅट अकाउंट हे काढले जाते खातेदाराकडून किंवा सभासदाकडून, तेव्हा त्याला खात्याचा तपशील हा बँकेकडून मिळतो आणि त्या खात्याच्या तपशिलावरनं सभासदाला त्याच्या लाभांशाची रक्कम जमा झाली आहे की नाही हे कळू शकते. त्यामुळे कंपनीने परत सूचित केलेलं आहे की तुमच्या खात्यावर तुमच्या अंतरिम लाभांशाची रक्कम जमा झाली आहे की नाही हे 6 जून नंतर तुम्ही खात्याचा तपशील घेऊन खात्री करावी. तसेच कंपनीने नमूद केले आहे की आयकर अधिनियम 1961 नुसार लाभांशावर करावयाची कपात करण्यात आलेली नाही, परंतु लाभांश वितरण करायची रक्कम मात्र कंपनीने दिलेली आहे. इथे आपण कुठेही TDS वजा TDS किंवा आयकर कपात बघितलेली नाही, लिहिलेली नाही, जी आपण आधी जेव्हा कंपनीचे लाभांश वाटप हे अधिपत्राद्वारे होते तेव्हा आपण त्या तक्त्यामध्ये TDS वजा असं आपण लिहितो, ते नमूद करतो. तर या पत्रामध्ये नमूद करायची आवश्यकता नाही. कारण की का तर आयकर अधिनियम 1961 नुसार लाभांशावर करावयाची कपात करण्यात आलेली नाही, परंतु लाभांश वितरण करायची रक्कम मात्र कंपनीने स्वतः ही दिलेली आहे. त्यामुळे कळावे. आणि आपण लिहिणार आहोत आपला विश्वासू गुरुसाई ऑटो लिमिटेड, कंपनीचे नाव, सही, चिटणीसाचे नाव आणि चिटणीसाचा कंपनीतील हुद्दा म्हणजेच कंपनी चिटणीस. इथे कुठलेही सोबत कागदपत्र जोडलेले नाहीत, त्यामुळे सोबत एन्क्लोजर आपण लिहिणार नाही. विद्यार्थी मित्रांनो, हे लक्षात ठेवायचे आवर्जून की कुठल्या पत्राबरोबर आपण कागदपत्र जोडत आहोत, सोबत लिहित आहोत, एन्क्लोजर्स लिहित आहोत आणि कुठल्या पत्रात आपण सोबत लिहित नाही आहोत, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आणि त्यानुसारच ते नमूद करायचं आहे. आता आपण बघणार आहोत पुढील पत्र, बोनस भाग वाटप पत्र. बोनस भाग म्हणजेच काय की कंपनी विनामूल्य काही भाग समहक्क भागधारकांना वितरित करते, त्यालाच म्हणतात बोनस भाग. कंपनी आपल्या समहक्क भागधारकांना संचित नफ्यातून किंवा राखीव निधीतून भेट स्वरूपात हे भाग देतात. बोनस भाग हे पूर्ण दत्त असतात व ते विनामूल्य दिले जातात. हे पूर्ण दत्त असतात आणि विनामूल्य बक्षीस म्हणून दिले जातात. या पत्रामध्ये आपण बोनस भाग वाटपाचे पत्र आहे, त्यामुळेच भागधारकाने सभासदाने आधी धारण केलेल्या भागांची संख्या किती आहे, वाटप केलेल्या बोनस भागांची संख्या किती आहे, त्याचे प्रमाण, त्याचे गुणोत्तर काय आहे कंपनीने ठरवलेले. जर बोनस भाग हे इलेक्ट्रॉनिक स्वरूपात दिले जाणार आहे तर DP किंवा ग्राहक ID काय असणार आहे, त्याचा क्रमांक काय असणार आहे आणि जमा होणारी तारीख काय असणार इत्यादी बाबी आपण नमूद करणार आहोत. सर्व बोनस भाग भागधारकाच्या डीमॅट खात्यात जमा केले जातात किंवा जर भौतिक स्वरूपात भागधारकाने भाग असतील तर त्यांना भाग प्रमाणपत्राचे वाटप करण्यात येते. आता आपण बघूयात बोनस भाग वाटप पत्र. प्रथम कंपनीचं नाव, नोंदणीकृत कार्यालय, फोन, फॅक्स, संदर्भ क्रमांक, वेबसाईट, ईमेल ID, दिनांक, त्यानंतर सभासदाचे नाव, त्याचा पत्ता, विषय आहे बोनस भाग वाटपाबाबत, महोदया. आता इथे आपण महोदया लिहितोय विद्यार्थी मित्रांनो, कारण की सभासदाचं नाव आहे श्रीमती युक्ता श्रॉफ, त्यामुळे त्यानुसार आपला इथे अभिवादन हे महोदया म्हणून आपण करणार आहोत. त्यानंतर आपलं पत्रलेखन सुरू होत आहे. संचालक मंडळाच्या सूचनेनुसार आपणास कळवू इच्छितो की दिनांक 14 ऑक्टोबर 2019 रोजी भरवण्यात आलेल्या विशेष सर्वसाधारण सभेमध्ये संचालक मंडळाच्या एकास एक या प्रमाणात बोनस भाग वाटपाच्या
शिफारसीस सर्व भागधारकांनी एकमताने मान्यता दिलेली आहे. म्हणजेच सभासदांनी धारण केलेल्या पूर्ण वसूल झालेल्या एका समहक्क भागासाठी एक बोनस भाग वाटप करण्यात आला आहे. धारण केलेल्या समहक्क भागाची नोंदणी तारीख 13 ऑक्टोबर 2019 ही निश्चित केली आहे. पत्राचा विषय काय आहे? बोनस भाग. बोनस भाग हा कोणत्या सभेत बोनस भागाचे घोषणा होते? कोण ठरवतो बोनस भागाचे प्रमाण? तर त्याचे प्रमाण, त्याचा रेशो, त्याचं गुणोत्तर हे संचालक मंडळ ठरवते. पण बोनस भागाचे वाटप करण्यासंबंधी कंपनीला, संचालक मंडळाला भागधारकांची सभा बोलवून, म्हणजे सर्वसाधारण सभा बोलवून किंवा विशेष सर्वसाधारण सभा बोलवून त्यामध्ये त्याची संमती, मान्यता घेणे आवश्यक आहे. म्हणून आपण विशेष सर्वसाधारण सभेचा इथे या पत्रामध्ये उल्लेख करणार आहोत. तर प्रथम आहे दिनांक 14 ऑक्टोबर 2019 हा पहिला मुद्दा. कोणती सभा झाली? विशेष सर्वसाधारण सभेत. दुसरा मुद्दा, संचालक मंडळाने काय प्रमाण ठरवलेलं आहे बोनस भागाचे? एकास एक. जर तुम्हाला प्रकरण 3 कळलं असेल तर तिथे आपण बोनस भाग बघितला आहे. बोनस भाग कशा प्रकारे दिले जातात, प्रमाणात दिले जातात, ते प्रमाण काय असते तर ते आपण बघणार आहोत. एकास एक हे प्रमाण इथे ठरवलेलं आहे. 2:1 असू शकतं, 5:1 असू शकतं किंवा 10:1 असू शकतं. इथे आपण एकास एक हे प्रमाण ठरवलेलं बघितलं. बोनस भाग वाटपाच्या शिफारसीस सर्व भागधारकांनी एकमताने मान्यता दिलेली आहे. म्हणजेच भागधारकांनी एकमताने मान्यता दिलेली आहे, हा चौथा मुद्दा. त्यानंतर सभासदांनी धारण केलेल्या एकास एक हे कशा प्रकारे आहे हे आपण इथे नमूद करतोय. सभासदांनी धारण केलेल्या पूर्ण वसूल झालेल्या एका समहक्क भागासाठी पूर्ण वसूल झालेल्या, म्हणजेच काय, पूर्ण दत्त भाग, ज्याचे पूर्ण पैसे भागधारकांनी कंपनीला दिलेले आहेत असे भाग, म्हणजेच पूर्ण वसूल झालेले किंवा पूर्ण दत्त भाग, अशा एका समहक्क भागासाठी एक बोनस भाग वाटप करण्यात आला आहे. म्हणजेच एकास एक. जर उदाहरणार्थ जर अ हा भागधारक आहे, सभासद आहे, त्याच्याकडे 100 भाग आहेत, पूर्णदत्त भाग आहेत, तर त्याला एकास एक या प्रमाणात किती बोनस मिळणार आहेत? बोनस भाग मिळणार आहेत 100, कारण की प्रमाण हे एकास एक आहे. लक्षात आलं? एक बोनस भाग वाटप करण्यात आला आहे आणि धारण केलेल्या समहक्क भागाची नोंदणी तारीख 13 ऑक्टोबर 2019 ही निश्चित केली आहे. जसं आपण मागील पत्रात बघितलं होतं की निर्धारित तारीख कंपनीने नमूद केली होती मागच्या पत्रात सुद्धा, तशीच या पत्रात कंपनीने ही तारीख, नोंदणी तारीख ही नमूद केलेली आहे. ती आहे 13 ऑक्टोबर 2019. पत्र लेखनाच्या आधीची तारीख आहे 13 ऑक्टोबर 2019, कारण की तेव्हा कंपनी ही निश्चित करणार आहे की प्रत्येक सभासदाकडे किती भाग आहेत. कारण की सभासद हा कधीही कुठल्याही निर्बंधाविना सभासद त्याचे भागाची खरेदी विक्री करू शकतो. म्हणून 13 ऑक्टोबर पर्यंत त्याच्याकडे किती भाग आहेत, शिल्लक आहेत, हे बघणं महत्वाचं आहे. त्यानंतर कंपनी लिहित आहे, आपणास वाटप करण्यात आलेला बोनस भाग वाटपाचा तपशील खालील प्रमाणे. इथे 5 कॉलमचा तक्ता आहे. प्रथम आहे नोंदणी दिनांकाप्रमाणे नोंदविलेले समहक्क भाग 25. नोंदणी दिनांक हा मागील आपण याच्यामध्ये बघितला होता पॅराग्राफ मध्ये, त्यानुसार समहक्क भाग आहेत 25. वाटप करण्यात आलेले बोनस भाग किती असणार आहेत विद्यार्थी मित्रांनो? तेवढेच 25च, कारण की प्रमाण हे एकास एक आहे, म्हणून इथे परत आपण 25च लिहिणार आहोत. तिसरा आहे मुद्दा की DPID क्रमांक आणि सभासद ID क्रमांक. जर बोनस भाग हे डीमॅट खात्यात जमा होणार असतील तर हे दोन्हीही क्रमांक आवश्यक आहेत, DPID क्रमांक आणि सभासद ID क्रमांक. ते सुद्धा इथे नमूद करणं आवश्यक आहे. IN 300100 आणि सभासद ID क्रमांक 10116061. पाचवा आहे डीमॅट खात्यावर जमा केलेली तारीख 31/10/2019. इथे कुठेही आपण रक्कम याचा उल्लेख करत नाही आहोत. का करत नाही आहोत? कारण की बोनस भाग हे विनामूल्य दिले जातात, त्यामुळे कुठल्याही रकमेचा इथे आपण उल्लेख करत नाही आहोत. फक्त त्या समहक्क भागधारकाकडे किती भाग
नोंदविलेल्या नोंदणी दिनांकाप्रमाणे आहेत ते लिहितोय. बोनस भाग किती देणार आहे कंपनी ते लिहिणार आहोत. जर डीमॅट खाते असणार असेल तर DP-ID, सभासद ID आणि जमा केलेली तारीख, या 5 गोष्टींचा आपण उल्लेख करणार आहोत. शेवटचा मुद्दा आहे पत्रामधील मजकूर आहे, कंपनीने बोनस भाग वाटपासाठी आवश्यक असलेल्या सर्व कायदेशीर तरतुदींचे पालन केले आहे आणि कंपनीच्या समहक्क भागाच्या बरोबरीनेच या भागांना दर्जा देण्यात आलेला आहे. प्रत्येक पत्रात आपण कंपनी लिहित असते की कंपनीने कशा प्रकारे या भाग वाटपाचे, बोनस भाग असेल किंवा लाभांश वाटप असेल, तर सर्व जेव्हा असे काही वाटप असेल तर तेव्हा कंपनीला कायदेशीर तरतुदींचे पालन करावे लागते. जे आपण प्रकरण क्रमांक 3 मध्ये बघितले आहे की कायदेशीर तरतुदी बोनस भाग वाटपाच्या वेळेस किंवा प्रमाणपत्र द्यायच्या वेळेस काही कायदेशीर तरतुदी आहेत, त्या सर्व तरतुदींचे पालन कंपनीने केले आहे हे कंपनीने नमूद करणं आवश्यक आहे. त्याबरोबरच जरी हे बोनस भाग असतील, जरी हे विनामूल्य दिले असतील, तरी या भागांना दर्जा हा समहक्क भागांच्या बरोबरीनेच दिलेला आहे हे पण नमूद करणे फार महत्त्वाचे आहे. कारण की बोनस भाग हे कुणालाही दुसऱ्याला देऊ शकत नाही भागधारक, ते पण त्याच्यावर समहक्क भागांबरोबर सारखाच त्यांना दर्जा दिलेला आहे, त्यांच्यासारखेच अधिकार बोनस भागांना दिलेले आहेत. कळावे. आपला विश्वासू कंपनीचे नाव, सही, चिटणीसाचे नाव आणि त्याचा हुद्दा. इथे परत नमूद करते की डीमॅटच्या साहाय्याने इथे बोनस भाग वितरित केलेले आहेत, त्यामुळे इथे आपण सोबत कोणतेही कागदपत्र देणार नाही, म्हणून सोबत काहीही लिहायचे. पुढील पत्र आहे लाभांशाचा दर कमी असल्याची तक्रार करणाऱ्या भागधारकाच्या तक्रारीस उत्तर देणारे पत्र. अनेक वेळा काही कारणास्तव कंपनीला भागधारकांच्या अपेक्षेप्रमाणे लाभांश देणे शक्य नसते. अशा वेळेस भागधारकांकडून कमी दराने लाभांश दिल्याबाबतची तक्रार पत्रे येतात. अशा पत्रांना समाधानकारक उत्तरे द्यावी लागतात आणि ही उत्तरे देताना कमी दराने लाभांश दिल्याबाबतची कारणे सुद्धा पत्रात नमूद करावी लागतात. तर आता आपण बघणार आहोत लाभांशाचा दर कमी असल्याची तक्रार करणाऱ्या भागधारकाच्या तक्रारीस कंपनी कशा प्रकारे उत्तर देते. कारण की लाभांशाचा दर हा कशावर अवलंबून असतो विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक आर्थिक वर्षाचा नफा. कंपनीला जर एखाद्या आर्थिक वर्षात कमी नफा झाला किंवा काही कारणास्तव तो नफा कंपनीला लाभांश वितरण्यासाठी वापरू शकत नसेल, तर अशा वेळेस कंपनी लाभांशाचा दर हा कमी करते आणि कमी दराने लाभांशाचा वाटप करते. पण अशा वेळेस शक्यता अशी असते की भागधारकांकडून किंवा सभासदांकडून तक्रार केली जाते की आम्हाला यावर्षी कमी दराने लाभांश मिळालेला आहे. अशा वेळेस अशा तक्रारीचे उत्तर कंपनीने लगेच ताबडतोब देणे आवश्यक आहे. तसेच त्यांना समाधानकारक उत्तर कंपनीने द्यावे लागते आणि लाभांशाची कारणं, कमी दिल्याची कारणं कोणती आहेत ही सुद्धा कंपनीने पत्रामध्ये नमूद करावे लागते. आता आपण बघूयात लाभांशाचा दर कमी असल्याची तक्रार करणाऱ्या भागधारकाच्या तक्रारीस उत्तर देणारे पत्र. अशा पत्रांमध्येच विद्यार्थी मित्रांनो चिटणीसांनी खूप विशेष काळजी घ्यायची असते. अशी पत्र खूप काळजीपूर्वक लिहावी लागतात. खूप चांगल्या प्रकारे किंवा खूप व्यवस्थित प्रकारे यामध्ये या पत्राचा मजकूर असायला पाहिजे. म्हणजेच इथे चिटणीसाचा कस लागतो. चिटणीसाने त्याचे सगळे कौशल्य या पत्रलेखनाच्या वेळेस वापरणं महत्त्वाचे आहे. आता आपण बघूयात विषय लाभांशाचा दर कमी असल्याबाबत तक्रारीबाबत. महोदय, आपले दिनांक 15 एप्रिलचे पत्र मिळाले. या पत्रात आपण लाभांशाचा दर कमी असल्याबाबतची तक्रार केल्याचे निदर्शनास आले. तर इथे कंपनी संदर्भ देती आहे की कंपनीला भागधारकाचे सभासदाचे पत्र मिळाले. कोणत्या तारखेला मिळाले कंपनी त्याचा पण संदर्भ देती आहे, दिनांक 15 एप्रिल. आणि या पत्राचा उद्देश काय होता हे पण कंपनी पहिल्याच पॅराग्राफमध्ये लिहिती आहे की या पत्रामध्ये आपण लाभांशाचा दर कमी असल्याबाबतची तक्रार केली आहे हे निदर्शनास आले.
आता कंपनीला निदर्शनास आले की त्याची तक्रार आहे आणि ते तक्रारचं उत्तर कंपनी देणार आहे. म्हणून कंपनी देते की चालू वर्षी लाभांशाचा दर कमी असल्याची काही कारणे खालीलप्रमाणे. प्रथम कारण आहे, मागील वर्षी पूरजन्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे कंपनीची माहीम येथील शाखा पूर्ण कार्यक्षमतेने चालवता आली नाही. कंपनी पहिलं उत्तर दिलंय की मागील वर्षी पूरजन्य स्थिती निर्माण झाली आणि कंपनीची जी माहीम येथील शाखा होती ती पूर्ण कार्यक्षमतेने कंपनीला चालवता आली नाही. पूर्ण कार्यक्षमतेने चालवली नाही म्हणजेच काय झालं की कंपनीचा नफा हा कमी झाला. आणि पूरजन्य परिस्थिती आहे म्हणजेच कंपनीला ती परिस्थिती कंट्रोल करणं शक्य आहे का? नाहीये, कारण की ही नैसर्गिक आपत्ती आहे आणि या टाळता न येणाऱ्या या नैसर्गिक आपत्तीमुळे कंपनीस आर्थिक संकटास सामोरे जावे लागले. त्यामुळे कंपनीला मोठे आर्थिक नुकसानही झाले आणि वरील परिस्थितीमुळे संचालक मंडळाच्या बैठकीत रुपये 12,50,00,000 एवढी रक्कम राखीव निधीमध्ये वर्ग करण्यात आली आणि ही रक्कम मागील वर्षाच्या तुलनेत 50% पेक्षा जास्त आहे. म्हणजे जर अशी नैसर्गिक आपत्ती परत कधी आली तर कंपनीला काही राखीव निधी ठेवणं हे बंधनकारक असतं आणि गरजेचंही असतं. त्यामुळे वरील परिस्थितीमुळे संचालक मंडळाने काय ठरवलं तर 12,50,00,000 एवढी मोठी रक्कम कंपनीने राखीव निधीमध्ये वर्ग केली आणि ही रक्कम मागील वर्षाच्या 50% पेक्षा जास्त असल्यामुळे कंपनीचा जास्तीत जास्त नफा हा या राखीव निधीमध्ये गेल्यामुळे कंपनीला या वर्षी कंपनीचा लाभांशाचा दर हा कमी करावा लागला. कमी दराने लाभांश हा वितरण करावे लागले, घोषित करावे लागले आणि त्यामुळे वरील खुलाशावरनं कारणावरनं आपले समाधान होईल असे वाटते कंपनीला आणि लवकरच कंपनी या आर्थिक संकटातून बाहेर पडेल आणि अल्पावधीत कंपनी जास्तीत जास्त लाभांश दर जाहीर करेल. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, इथे तुम्ही बघितलं असेल की कंपनीने कारणं पण दिलेली आहेत की जी पटतील, की ज्याच्यामुळे समाधान होईल भागधारकाचं किंवा सभासदाचं आणि तसंच कंपनी त्याला विश्वास देते की लवकरच कंपनी आर्थिक संकटातून बाहेर पडेल आणि कंपनी लवकरच अल्पावधीतच कंपनी जास्तीत जास्त लाभांश हा दर जाहीर करेल. कळावे आणि कंपनीचा आपला विश्वासू कंपनीचे नाव आणि सही, चिटणीसाचे नाव आणि चिटणीसाचा हुद्दा. इथे कुठलेही कागदपत्र आपण जोडत नाही आहोत, त्यामुळे कोणतेही कागदपत्र इथे जोडायचे नाही. नमस्कार विद्यार्थ्यांनो, आता आपण काही नमुना पत्र बघितली की जसे लाभांश वाटप पत्र, बोनस भाग वाटप पत्र आणि एक लाभांश दर कंपनीने जर कमी दिला तर त्याच्यावर एखादे तक्रार पत्र आल्यास त्याचं उत्तर कसे द्यायचे हे पण नमुना पत्र आपण आता बघितले. या संदर्भात मला सांगायचं आहे, इथेच आपलं प्रकरण इथे संपत आहे आणि या प्रकरणात जी आपण नमुना पत्र बघितली त्याचा सराव तुम्ही करणं गरजेचं आहे. तसेच हा सराव करताना प्रकरण क्रमांक 3 भाग विक्री या प्रकरणाचा जरूर अभ्यास करा. यामध्ये ज्या संकल्पना दिल्या आहेत, विशेषतः बोनस भाग किंवा लाभांश या प्रकारच्या ज्या संकल्पना या प्रकरण क्रमांक 3 मध्ये दिलेल्या आहेत त्यांचा विशेष अभ्यास करा आणि त्यानुसारच तुम्हाला त्यातल्या संकल्पना जर समजल्या तर ही पत्र व्यवस्थित योग्य प्रकारे आणि अगदी सहजतेने लिहिता येऊ शकतात. त्यामुळे पत्रांचा सराव करणं हे खूप महत्त्वाचं आहे. पत्रांचे भाग हे लक्षात ठेवणं सुद्धा तितकेच गरजेचं आहे. धन्यवाद.